TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज 2 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर जेथे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवला जातो, त्या दिवशीच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरात नागरिकांनी प्रचंड अस्वच्छता, गल्लीबोळात कचऱ्याचे ढिगारे आणि नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करून एक धडक आंदोलन उभारले। शहरातील वाढत्या घाणीमुळे त्रस्त नागरिकांनी माजी नगराध्यक्ष संतोष बोर्ले यांच्या नेतृत्वाखाली थेट नगरपालिका कार्यालयाच्या दारात कचरा टाकून निषेध नोंदवला। या आंदोलनासमयी पांढरकवडा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके, जे घाटंजी नगरपालिकेचे नियमित मुख्याधिकारी आहेत, हे गैरहजर होते। इतकेच नव्हे तर कुठलाही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता। त्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच भडकला। नागरिकांचा आरोप आहे की राजू घोडके यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही शासन व जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही। यामुळेच त्यांचे मनोबल दुप्पट वाढले असून ते कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत। नगर परिषद के सामने हमारे पूरे शहर के ऑल पॉलिटिकल पार्टीज जो है वो कचरे का आंदोलन करने का सोशल एक्टिविटीज वगैरह था। तो कलेक्टर साहब को फोन लगाया, उन्होंने कुछ ये उठा नहीं रहे कुछ। अब प्रॉब्लम ऐसा था कि जब इतना बड़ा आंदोलन यहाँ पे हो रहा, तो आंदोलन को एक सामने जाने के लिए कोई अधिकारी, नगर परिषद का सीईओ बोलो या आरोग्य इंस्पेक्टर सामने रहना चाहिए, क्या निवेदन है क्या नहीं देने का है। इतना क्रॉनिक था यहाँ पर एक नहीं है, पर मुझे एक इतने यहाँ आंदोलन होते तो प्रॉब्लम एक आता सर, प्रॉब्लम एक आता सर कि अपने जो पुलिस प्रशासन है 4-5 पुलिस लाके यहाँ खड़े कर देते। अब वो बेचारे पुलिस क्या क्या हैंडल करेंगे प्रश्न को। तो कायदा सुव्यवस्था यहाँ कोई बिगाड़ नहीं रहा और कुछ नहीं रहा। विषय इतना है कि सीईओ ने आना चाहिए, जो भी यहाँ पर हमारा आंदोलन है उसको फेस करना चाहिए, कोई गाला गलौज नहीं। यस यस, तो उसके एक महीना पहले नहीं क्या सर, उसको इंटीमेट दिया हुआ था कि 2 अक्टूबर को ऐसा आंदोलन होने वाला है। या नगर परिषद का एक भी जवाबदार व्यक्ति नहीं है, आरोग्य निरीक्षक नहीं है, सीईओ नहीं है, यानी गांव वाला अगर पूरे गांव अगर एक होगा ये विषय के ऊपर, ये फुकट में लॉ एंड ऑर्डर का सब्जेक्ट और ये पुलिस के ऊपर ढकल देते हो। पुलिस के ऊपर लिख देते हैं कि वहां पर पुलिस स्टेशन में कि हाँ ऐसा आंदोलन होने वाला है और चले जाओ पुलिस वाले, तुम देखते बैठो। तो ये चीज जो है तुरंत सर आप उनको बोलो जब तक कि ये लोग छुट्टी काट के किधर तो बाहर गए होगा। मैं बोल रहा हूँ ना, यवतमाल में भी रहे होगा। हाँ वो तो बात का तरह के इधर नागपुर से रात भर दिन भर काम करते, रात भर बंदोबस्त किया, सुबह उठ के गंदा बंदोबस्त कर रहे हैं। यस यस सर, हाँ उनको कोई वो पुलिस को आगे कर देते ना सर, हमेशा टारगेट पुलिस हो रहे ना यहाँ पे पांढरकवडा में। वो बेचारे पुलिस वाले क्या करेंगे, यहाँ आए खड़े, हमारा कोई बात नहीं, हमको वो रिस्पॉन्सिबल पर्सन होना कि वो इसमें क्या सोल्यूशन निकालने वाला है, क्या करने वाला है वो। अब इतने लोग यहाँ पे खड़े हुए हैं, ये फालतू का लॉ एंड ऑर्डर अच्छे दिन इतना अच्छा चला गया अपना पूरा, आपके नेतृत्व में आपका अभिनंदन ही करना चाहिए कि पूरे इसके अंदर गणपति दुर्गा देवी में कहीं लॉ एंड ऑर्डर नहीं हुआ पूरे जिले के अंदर वो चीज का। तो ये आप उनको बोल, हाँ उनको बोल के किसी को तो भी भेजो सर यहाँ पे। हाँ हाँ यस यस यस, तहसीलदार हो या कोई भी XYZ। थैंक यू यार, रुकते सर हम अभी यहाँ। विशेष म्हणजे पांढरकवडा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटदाराला मुख्याधिकाऱ्यांनी केवळ कंत्राट का रद्द करण्यात येऊ नये या आशयाची शोकॉज नोटीस दिली। हा निर्णय केवळ लोकांच्या तोंडावर पाणी पुसण्याचा आहे असा आरोप नागरिक करत आहेत। कारण जर खरोखरच त्यांना पारदर्शकता हवी होती तर त्यांनी हीच कारवाई घाटंजी नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटदार संस्थेविरुद्ध केली असती, परंतु तसेच झाले नाही। कारण विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांच्या मते मुख्याधिकारी राजू घोडके स्वतः या कंत्राटात 50% भागीदारी ठेवून थेट सहभागी आहेत। ही बाब नागरिकांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे। घाटंजी नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटाचा मुद्दा अधिक गंभीर आहे। ज्यांना हे कंत्राट देण्यात आले त्या संस्थेने गेल्या 10-12 वर्षांपासून सहाय्यक आयुक्त, न्यास नोंदणी विभाग, यवतमाळ यांच्याकडे कोणताही ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही। त्याचबरोबर इन्कम टॅक्स विभागाकडे इन्कम टॅक्स रिटर्नही दाखल केलेले नाहीत असा आरोप होत आहे। महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम 1950 नुसार प्रत्येक नोंदणीकृत संस्थेला दरवर्षी नियमित ऑडिट रिपोर्ट सादर करणे आणि आयकर नियमानुसार रिटर्न दाखल करणे बंधनकारक आहे।
ही बंधनकारक जबाबदारी संस्थेने पूर्ण केली नाही तर सहाय्यक आयुक्त न्यास नोंदणी विभाग व संबंधित प्रशासक यांनी कार्यवाही करू शकतात. मात्र तशी कार्यवाही होताना दिसत नाही. मुख्याधिकारी घोडके यांनी लगेच हे कंत्राट रद्द करणे न्यायसंगत होते, परंतु त्यांनी सुद्धा संस्थेविरुद्ध कार्यवाही केलेली नाही. या संस्थेविरुद्ध उलट याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे असा आरोप होत आहे. कायद्याच्या तरतुदींनुसार महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम कलम 36, 41A, 41D नुसार जर संस्थेने ऑडिट रिपोर्ट दाखल केला नाही तर दंडात्मक कारवाई करता येते आणि संस्थेची नोंदणीही रद्द होऊ शकते. पण न्यास नोंदणी विभाग यांनी त्याचा अवलंब केलेला नाही हे चिंताजनक आहे. हा झाला घनकचरा व्यवस्थापनाचा विषय. आता दुसऱ्या गंभीर मुद्द्याकडे पाहिले तर घाटंजी नगरपालिकेत बांधकाम विभागाच्या तब्बल 40 निविदा केवळ एका ठेकेदाराला मंजूर करण्यात आल्या आहेत. हा प्रचंड गैरव्यवहार मुख्याधिकारी घोडके यांच्या काळात झाला. निविदा समितीचे सदस्य, बांधकाम विभागाचे नगर अभियंता, अकाउंटंट व इतर कर्मचारी सुद्धा तेवढेच दोषी असल्याचा गंभीर आरोप आहे. या संदर्भात यवतमाळ येथील अँटी करप्शन विभागाकडे लवकरच तक्रार दाखल होणार असल्याची माहिती आमच्या TCN न्यूज मीडियाकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे राजू घोडके यांच्यावरचे आरोप अधिकच गंभीर स्वरूपाचे बनले. एकंदरीत पाहता गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छतेचा संदेश जगभर दिला जात असताना पांढरकवडा आणि घाटंजी या दोन्ही शहरांमध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. नागरिकांना रोगराई व घाणीमध्ये जगण्यास भाग पाडले गेले असून प्रशासन भ्रष्टाचारात गुरफटून बसलेले आहे. राजू घोडके यांच्या भ्रष्टाचारावरील निष्क्रियता, स्वतःचा सहभाग आणि गैरव्यवहार उघड होत असूनही शासन व जिल्हाधिकारी गप्प आहेत, ही बाब जनतेसाठी धक्कादायक आहे. मित्रांनो, हे सविस्तर विश्लेषण पाहून आपल्याला जर वाटले की खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे तर आमच्या TCN न्यूज मीडिया या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपले मत कमेंट्समधून नोंदवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. भ्रष्टाचाराविरुद्ध एकजुटीने आवाज उठवला तरच पांढरकवडा, घाटंजी सारख्या शहरांना या भ्रष्टाचाराच्या किडीपासून मुक्त करून नागरिकांना स्वच्छ व निरोगी जीवन देणे शक्य होईल.